भारतावर अनेक मिसाइल्स आणि ड्रोनचे हल्ले केलेत। काल रात्री सुद्धा हेच बघायला मिळालं। परवा रात्री देखील रात्रभर ड्रोनचे हल्ले सुरू होते। पाकने भारतात सीमावर्ती भागातल्या अनेक नागरी वस्त्यांना सुद्धा लक्ष्य केलं। पाकिस्तानचे हे हल्ले भारताने यशस्वीपणे परतवून लावलेले आहेत। मंदिर, गुरुद्वारा, नागरी वस्ती, एअरबेस स्टेशन्स अशा सगळ्या ठिकाणी पाकिस्तानने भारताला लक्ष्य केलं, पण भारताने हे सगळे हल्ले परतवून लावलेले आहेत। दहशतवाद्यांविरोधात भारताने सगळ्यात मोठी कारवाई केली। केव्हा केली? 7 मेला केली। 7 मेला सगळ्यात मोठी कारवाई भारताने केली आणि या 7 मेच्या कारवाईमध्ये टॉपचे 5 दहशतवादी आपण ठार केले। टॉपच्या 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आपल्याला यश आलं। त्यामध्ये लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी मुदस्सिर खडियन हा ठार झालेला आहे। जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी हाफिज मोहम्मद जमील हा ठार झालाय। जैश-ए-मोहम्मदचाच दहशतवादी मोहम्मद युसुफ अजहर ठार झालेला आहे। लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी खालिद ठार झालाय। जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मोहम्मद हसन खान हा देखील ठार झालेला आहे। 5 मोठ्या दहशतवाद्यांना ठार करण्यात आपल्याला यश आलंय। कमांडर लेव्हलचे हे दहशतवादी होते। हे दहशतवादी इतर दहशतवाद्यांना ट्रेन करणं, त्यांना आर्थिक रसद पुरवणं, त्यांना कशा प्रकारे हल्ले करायचे याचं नियोजन करणं, ह्या सगळ्याचं ट्रेनिंग द्यायचे आणि त्या 5 मोठ्या दहशतवाद्यांना भारताने 7 मेच्या कारवाईमध्ये ठार केलेलं आहे। 9 वेगवेगळ्या ठिकाणी आपण हवाई म्हणजेच एअर स्ट्राईक केलं आणि त्यामध्ये आपण दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं। जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तय्यबा, हिजबुल मुजाहिदीन हे जे 3 महत्त्वाचे दहशतवादी संघटना आहेत त्यांची जी मुख्यालय होती ती आपण बेचिराख केलेली आहेत 7 तारखेला। या दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर किती जण बघायला आले होते बघा। तिथली पाकिस्तानची लोक कशा पद्धतीने दहशतवादाला खतपाणी घालतात, दहशतवाद्यांना वाचवतात, त्याचं हे उत्तम उदाहरण।